बोल काय बोला काय ते कुठल्याही गोरीला आहे ती तेवढी. काय सांग हिरवे गार असते गोड व्हायला लागते मी फोटो काढू का फोटो बारक्या लेकरावाले तर हरभऱ्याला फुलं लागायला सुरुवात झाली बघा आता. आणि हरभऱ्याची भाजी थोडीशी घ्यायची आहे. बघूया आता इथंच थोडी थोडी कोवळी कोवळी घेते बघा. गुलाबी गुलाबी मस्त अशी फुलं लागली ती हरभऱ्याला. जिकडं फुलं नाही त्या बाजूला थोडीशी घेते. एक टाइम कराय फुटते आपले. कोणाकोणाला आवडते हरभऱ्याची भाजी कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. ते बघा किती छान हरभराला एक सारखं खुडायला भाजीले भारी. आणि इकडं कांद्याची पात. हे बघा हे आपलं JCB. कोणीही नाही आज इकडं वर. लेकरं सगळी शाळेने गेली, माणसं सगळी कामात आहे. इथे खाली गेलीत बहुतेक. आत्ता दिसला पप्पा मगाशी मला. बहुतेक खाली गेला का काय काय माहिती. कोणच नाही इकडं आज. चला आपलं त्यापेक्षा खाली गेलेलं बरं. हे बघा इकडं आंबाच आंबा इथे. यावर्षी सगळीकडं आंब्याचा तोरच लागलाय भरपूर. शरड बसली तिकडं. चला ऊन पण लागायला लागले. आता मी पण जाणार आहे खाली, कारण लय ऊन लागायला लागले. दुपारची वेळ झाली, भर ऊन झाले दुपारचं. हे बघा कसली भारी फुलं लावली ती वहिनीनं. हे बघा हळय गलांडीची ती म्हणले भारी दिसाली ती फुलं. काय किती कलर भारी वाटायला लागलाय. 2 कलरची ती पूर्ण पिवळी पण आहे ती. हे बघा आणि दुपारचा रस्ता पण पूर्ण सुनसान असल्यासारखं असते. दुपारचं कोणी नाही राहत नाही इकडं. सकाळचं भरवा भरा भरा गाड्या चालू असते. त्या माणसाची वर्दळ असते सकाळचं, पण दुपारचं कोण नाही. सगळे खाली गेलेत. खाली कामं चालू आहे. ती पाखरं हरभर काढ कोणाचं काय काढ चालू आहे. हे बघा कांद्याची पात काढून टाकली ती बरंच. नवा नको आता चहा पाणी कशाला उगाच घरी. तेवढी उपडली थोडी. कापली नाही, खोडली बी नाही, तशीच घेतली आहे. खुरप्याने कापू का मग जागेवरच. मी योग्य जाग बरं पण छान खोडाला. काय करायचं उद्या दुपारला. आता हरभराचा काय होतं उद्याच्याला एखादा अस्तर घालावं लागेल. एक झालं का एक खायचं काम. मग आता ती काढणं गरजेचं. ती झालं तर शेंगाच्या मागं तर अगोदरच परवा दिवशी नव्हती फुल. त्याच्या दिवस मध्ये गेला खुडून कवा वाळवावी. उन्हाळ्यात खाऊ वाटते ग. मी काय ते खुरप्यानं कर कर करायची आणि वळ टाकायची. तसं असते का काड्या पुड्या आपोआप कळते त्या.
गळत नाही त्यामुळे पाला चुरा होते वाळला का. कलूच्यात बी शेंगा आली का बरं असलं बी तरी आणि तिकडं तुला घेतली मी नाही घ्या तेवढीच खाते 2-3 दिवसात खाते मी तुला आलंय मग ती राहते विकी काय त्याला होते बातमी वाटाणा भाजी सगळी एकत्र झाली. अगं भेंडी इकडं गवारी ती तर ओळखूच आहे याची ना आता आहे त्या बाजूला गवारी पण आहे म्हणूनच म्हणलं ओळखूच आहे याची ना. इकडं फुलं नाही पाणी कसं कमी जास्त तसं भाजी इथं मिळालं ना त्याला फुलं आली पाणी मिळालं फुलं आली मोरी उगवा बी आलंय की ग तीच की एकसारखं उगवलं नाही पाणी कमी जास्त असल्यामुळे पाणी असतं एकसारखं म्हणजे एकसारखं उगवते. शेंगा आठवडा गुंजी तिथे जाते आठवडा कधी कशाला उपडायला बाई नको का बटाटा कर केली का मग केली की तिथं कुठं बटाटे आता ह्याला खुरपाव सुद्धा लागत नाहीतरी फुटून गेला आणखी बस झाली बाबा तिथे एक पेंडी आहे बस ती पेंडी राहू दे धांडाळा आम्हाला होईल तुम्हाला तिकडं खीक आणि कुठं पेंडी ठेवली असते किती वैशिक आहे थोडीच एकच कडाची उपलीस काय ती नाही घेतली कडाची नाही उघडायला फ्रीज मध्ये किती दिवस खाती ठेवून नुसती मेथीची भाजीच खायची नुसती भाजीच खायची मेथीची शेतातली आहे म्हणून किती ताजी फ्रेश भाजी आणली आहे बघा. पण फुलं यायला सुरुवात झाली आता कुठं तरी एखादं फुल दिसाले पण सकाळी वे गाडी घेऊन जाऊ का काय ताज्या सगळ्या भाज्या शेतातल्या गोळ्या केल्या ते बघा मेथी वांगी टोमॅटो दारकू हिरवी मिरची आणि कांद्याची मंडईच गोळा केली आहे सगळी भाजीची मुळं कट करून घेणार आहे कारण जास्त घ्यायची आहे भाजी त्यामुळे म्हणलं मुळं इथेच कट करून टाकावी. दातऱ्याच असल्यामुळे चिरणच झाली त्या बाजूचीच भाजी फुटवायची आहे चांगली आणि मधली आहे ती दाट झाली आहे बघा नुसती अशी एक शेंडच आहे किती फोटो आलाय कडाची तिकडची